नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल सुमाज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत सीताफळ रबडी. त्यासाठी मी जे सीताफळ वापरले ते कच्चे होते. ते कच्चे सीताफळ कसे पिकवायचे आणि ते पिकवलेले सीताफळ यापासून ही रबडी बनवलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. माझे दुसरे चॅनल सोनल व्लॉगमध्ये सीताफळ कसे पिकवायचे याची माहिती मी दिलेली आहे. ते सीताफळ आता पिकलेले आहेत, तर त्याची आपण आता रबडी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे कच्चे सीताफळपासून आपण त्याला पिकवलेले आहेत, त्यामुळे फक्त वरचा भाग असा काळपट दिसतो, परंतु सीताफळाचे सगळे गर छान आणि व्यवस्थित पिकलेलेच आहेत. आता रबडी करण्यासाठी सीताफळाचा गर काढण्यासाठी खूपच सोपी ट्रिक म्हणजे आपण घेतलेलं आहे पुरणाची चाळणी. पुरणाच्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने सर्व सीताफळचा गर एकदम काढून घ्यायचा आहे. सीताफळांच्या बियांना अजिबात हात न लावता आपण असं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित गर काढून घ्यायचं आहे. सीताफळ खाणे सोपे वाटते, परंतु अशी रबडी वगैरे करायचं म्हटलं की सगळ्यांना हे किचकट काम वाटतं, कारण प्रत्येक बी ही काढली जावी. तर या ट्रिकमुळे खूपच सोप्या पद्धतीने आपण आता गर काढणार आहोत. पहिल्यांदा मी सगळ्या सीताफळांचा गर काढून घेते. आपण पाहू शकता. पहिल्यांदा आपण एक बाउल घेतलेला आहे आणि पुरण यंत्राची जाळी ती वापरलेली आहे आणि त्यामध्ये बियासहित पहिल्यांदा आपण गर काढून घेत आहोत. ही सीताफळ रबडी तुम्हीही नक्की करून पहा. जेव्हा ही सीताफळ रबडी म्हणून ऐकलात तरीही आपण या सीताफळ रबडी या पद्धतीने केलेली तुम्हाला नक्की आठवेल आणि खूपच छान चवीची ही सीताफळ रबडी तयार होणार आहे. सोबत आपण यामध्ये जे दूध वापरणार आहे तीही एक रेसिपीच आहे आणि तीही रेसिपी आपण व्हिडिओवर अपलोड केलेली आहे. सीताफळाचा सर्व गर मी अशा पद्धतीने काढून घेते आहे. सुमाज किचनमधील काही पारंपरिक रेसिपी जे आहेत ते पारंपरिक पद्धतीनेच, म्हणजे थोडेसे वेळ लागणारे, किचकट जरी असले तरी परफेक्ट त्याच पद्धतीने बनवलेले आहेत. जसे सांज्याच्या पोळ्या, बासुंदी, पुरणपोळी किंवा दिंडे, असे जे जे पारंपरिक पदार्थ आहेत ते त्याच पद्धतीने बनवल्यामुळे वेळ लागतो, परंतु चवीला एकच नंबर, जी पारंपरिक चव कायम लक्षात राहणारी. याचबरोबर नवनवीन रेसिपीही माझ्याकडे आहेत, त्याही मी थोड्या अपलोड केल्यात, थोड्या करत आहेत. पहा, बोलता बोलता सर्व गर काढून झालेलं आहे. आता या सीताफळाच्या घरातल्या बिया बाजूला कशा करायच्या, म्हणजे यासाठी आपण अशा पद्धतीचा चमचाही वापरू शकतो. थोडंसं प्रेस केलं की त्या बियाही बाजूला येतात, कारण सीताफळ छान पिकलेले आपल्याला यासाठी घ्यायचे आहेत. खूप कच्चे घेतले की ते सीताफळांचा गर निघत नाही. आपण पाहू शकता, चमच्याने अशा पद्धतीने प्रेस केलं की जो भाग खाली, म्हणजे चाळणीतून पडायचा आहे, तो भाग चाळणीतून खाली पडतो आणि बाकीचा गर साईडला जातो आणि बी बाहेर येते. अशा पद्धतीने आपण 2-3 वेळा मिक्स करून अलगदरित्या हात न लावता सीताफळाच्या बिया बाजूला करू शकतो. पहा, आणि मी चाळणीतनं बाहेर न काढता अशाच पद्धतीने एक साईडलाच बिया सर्व एकत्र करते. आपण यासाठी रवीचाही वापर करू शकतो. मिक्सरमध्येही बिया वेगळ्या होतात, परंतु काही बिया ह्या बारीक वाटल्या जातात आणि ती चव बदलते. शिवाय जो गर तयार होतो तो पूर्ण पेस्ट तयार होते, त्यामुळे रबडी जेव्हा खातो तेव्हा ते सीताफळाचे फ्लेवर न येता नुसता सुगंध येतो. सीताफळाचा फ्लेवर येण्यासाठी दातामध्ये असे सीताफळाचे गर येणं महत्त्वाचं आहे. या यंत्राच्या सहाय्याने 2-3दा आपण पटकन हा गर काढून घेऊ शकतो. पहा, सर्व गर निघालेला आहे. आपण जेव्हा चमचा आणि या यंत्राच्या वापराने जेव्हा मी चाळणीतून जो गर काढला तो गर खूपच बारीक झालेला आहे आणि आता आपण हा जो बियांच्या बाजूचा गर आहे तोही यामध्ये मिक्स करतोय. चाळणीत अडकलेला गर आपण थोड्याशा दुधाने धुवून घेऊया आणि ते दूध आपण वापरूया. आता ही बनवत आहोत आपण परफेक्ट पारंपरिक बासुंदी. बासुंदीची रेसिपी मी आधी अपलोड केलेली आहे, तर हीच तीच बासुंदी आहे, जी बासुंदी थंड झाल्यावर आपण बनवत आहोत रबडी. बासुंदी पिऊन झाली तरीही जर बासुंदी उरली तर त्या बासुंदीपासून आपण ही सीताफळ रबडी बनवणार आहोत. पहा, किती दाट आणि खूपच चवीला छान अशी, तुम्ही ही नक्की करून पहा. आता यासाठी
आपण जी बासुंदी बनवलेली आहे ती बासुंदी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। सकाळी बासुंदी पुरी झाली, आता संध्याकाळसाठी आपण तयारी करतोय सीताफळ रबडी। आता पहा, जी बासुंदी केली आहे ती थंड झालेली आहे आणि आपण जो सीताफळचा गर काढून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे। आपल्या बासुंदीमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स असल्यामुळे आणि छान दूध आटल्यामुळे आपल्याला वरून काही घालायची गरजच नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, परंतु सीताफळ रबडी आहे म्हटल्यावर सीताफळाचीच चव यायला पाहिजे। पहा, छान सीताफळ रबडी खाताना जेव्हा मध्ये सीताफळाचा गर येईल खूपच छान टेस्ट लागते। तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीताफळ हे फळ रात्री खाऊ नये। रात्री खाल्लात की हमखास सर्दी होणार, परंतु संध्याकाळी जर खाणार असाल सीताफळ रबडी जर खाल्लात तर सर्दी नाही होणार, कारण यामध्ये आपण नुसतं दूध न वापरता बासुंदी वापरलेली आहे। बनवलेली बासुंदी ही थंड झाल्यानंतर आपण रबडी बनवणार आहोत। रबडी ही छान थंडच लागते। फ्रीजमध्ये ठेवताना केव्हाही रबडी किंवा खीर हे असे जे पदार्थ खाणार आहोत ते झाकून ठेवा, जेणेकरून फ्रीजचा परिणाम होऊन आपल्याला सर्दी होणार नाही। अशी ही छान थंड सुमधुर सीताफळ रबडी तुम्हीही नक्की करून पहा। माझी ही रेसिपी आणि माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी सुमाज किचन। दुधाचे किंवा फळांचे कुठलेही पदार्थ बनवले की ताजे बनवा आणि ते लवकरात लवकर खाऊन संपवा, जेणेकरून ते खराबही होणार नाही आणि आपल्या प्रकृतीलाही बाधक होणार नाहीत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।